माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, हल्ली भारतामध्ये गुन्हे करणं किंवा परदेशात बसून गुन्हे करणं असा ट्रेंड निर्माण झालेला आहे. आता पुण्याच्या भूखंड घोटाळ्यापासून प्रकरणात सर्व नावं आलेली असताना शीतल तेजवानी परदेशात पळून गेली. अशी एक माहिती मी तुम्हाला देतो आहे. या फोटोमधील जी स्त्री आहे तिचं नाव आहे प्रीती चांदजकर. ही मूळची भालेराव कुटुंबाची सुने नागपूरच्या. आत्ता कल्याणमध्ये हिचे 2 फ्लॅट आहेत. ते काळ्या पैशाने व्यवहार केले. तिची मुलगी बारगावी जॉर्जियामध्ये मेडिकलचं शिक्षण घेते. त्याचे तिने सगळे ब्लॅकने पैसे दिलेले आहेत. गेली 10 वर्ष ही चांदजकर कुटुंबियांना मला सगळ्यांना छळती आहे. हिच्याशी माझं 1 रुपयाचं देणं घेणं नाही आहे. मीला क्वचित 1-2दा भेटलो असेल, ते पण आम्ही जेवायला बोलवलं तेव्हा. तिच्या घरी मी कधी गेलो नाही आहे. तिच्याशी काही व्हॉट्सअपवर चर्चा वगैरे काही नाही. पण आता तिने काय केलं आहे, आणि तिचा जो नवरा शैलेश आणि तिची आई यांना घरातून हाकलून लावलं आणि ते गेले चांदस गावामध्ये राहायला. आणि भयानक छळलेलं आहे. म्हणजे हे सगळं हिस्ट्री आहे. पण मी तुम्हाला हा मेसेज का पाठवतो आहे की आता ती कोणत्याही क्षणी परदेशात पळून जाऊ शकते, जॉर्जियाला, तिच्या मुलीकडे किंवा इतर देशामध्ये. कारण तिचे गुन्हे सगळे उघडकीस आलेले आहेत, पुरावे गोळा झालेले आहेत आणि तिच्यावर कोणत्या क्षणी कारवाई होईल. त्याच्यामुळे माझी विनंती तुम्हाला अशी आहे की कल्याण पोलीस, खडकपाडा पोलिसांना कळवा आणि तिला डिटेन करा. तिचा पासपोर्ट असेल तर जप्त करा. नाही तर आणखीन एक कलंक तुमच्या सरकारवर लागेल. कारण मी तुम्हाला ॲडव्हान्स माहिती देतो आहे. आणि ह्याच्यात ही मोडस ऑपरेंडी अशी आहे की हा शैलेशचा जो भाऊ आहे अभय आणि धनश्री, हे परदेशात राहूनच गुन्हे करतात. इथे आले ते ॲड्रेस देत नाही, इथं भारतात आले तर गुन्हे करतात. त्याची खारघरला प्रॉपर्टी आहे, छत्रपती संभाजीनगर प्रॉपर्टी आहे, वेगवेगळ्या पत्त्यावर राहतात आणि गुन्हे करतात. स्मगलिंगनी सोने आणतात, बेनामी प्रॉपर्टी बनवतात. तर सेम मोडस ऑपरेंडी आता ही वापरणार आहे. ही परदेशात जाणार आहे, पळून जाणार आहे, हे मी तुम्हाला आता सांगतो आहे गॅरंटीड. त्याच्यामुळे तुम्ही प्रीती चांदजकरला लवकरात लवकर ताब्यात घ्या, डिटेन करा आणि तिच्यावर सर्वेलन्स ठेवा. धन्यवाद.